जय भीम मित्रांनो, रमाबाई आंबेडकर 7 फेब्रुवारी 1898ला माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म झाला। तर आज 7 फेब्रुवारी हा दिवस आहे आणि माता रमाई यांच्या जयंतीचा दिवस आहे। या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला त्यांच्याबद्दलची थोडी माहिती सांगू इच्छितो। रमाबाई भीमराव आंबेडकर 7 फेब्रुवारी इसवी सन 1898ला त्यांचा जन्म झाला आणि 27 मे इसवी सन 1935ला त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाबाई ह्या पहिल्या पत्नी होत्या। बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी त्यांना आईची उपमा देत राहतात। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते सगळे रमाबाई यांना रमाई म्हणून संबोधतात। सुरुवातीचे जीवन। रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एक गरीब कुटुंबात झाला होता। त्यांचे वडील भिकू धुत्रे वलंगकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळ जवळील वनद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत। वनद गावात महारपुरा वस्तीमध्ये राहत नदीकाठी हा महारपुरा असायचा। त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ शंकर होता। मोठी बहीण दापोलीमध्ये दिली होती। भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्यांचा बाजारापर्यंत पोहोचवत असे। माशांनी म्हणजे मासोड्यांनी भरलेल्या टोपले हे बाजारापर्यंत पोहोचवण्याचं काम भिक्खूजी करत असेत, म्हणजे रमाईचे वडील। रमा लहान असताना त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले। रमाई लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले। आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर खूप मोठा आघात झाला। धाकडी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते। काही दिवसात वडील भिक्खू यांचे निधन झाले। काही दिवसातच वडिलांचे सुद्धा निधन झाले। पुढे वलंगकर यांच्या म्हणजे त्यांच्या घरी जेव्हा आई वडिलांचा मृत्यू होतो त्यानंतर लहान मुले एकटी पडतात। तर त्यांचा सांभाळ कोणी करावा बा म्हणून त्यांचे जे काका होते वलंगकर आणि गोविंदपूरकर मामा या दोघांनी त्यांना मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला घेऊन गेले। भायखळा मार्केटच्या चाळीमध्ये या भावंडांना राहायला घेऊन गेले मुंबईला। तर आता मी विवाहाबद्दल बोलतो। सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांसाठी वधू शोधत असत। त्यावेळेला सुभेदार रामजी यांना बाबासाहेबांच्या वडिलांना कळले की सुभेदारांना भायखळा मार्केट जवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले। वलंगकरांकडे लग्नाची मुलगी आहे असे सुभेदारांना समजले। सुभेदारांना रमा पसंत पडली। म्हणजे आधीच्या काळामध्ये सुनेला सासरे आधी पाहायचे, नंतर मुलगा पाहायचा। तर सासऱ्यांना सून पसंत आली आणि त्यांनी इसवी सन 1906 या वर्षी विवाह प्रसंग बाबासाहेबांचे आणि रमाईचे लग्न भायखळाच्या भाजी मार्केटमध्ये 1906ला लावून देण्यात आले। 1906 मध्ये त्यांचे दोघांचे लग्न झाले। विवाह प्रसंगी बाबासाहेबांचे वय हे 14 वर्षाचे होते। आधीच्या काळात वय खूप कमी असत, कारण त्यावेळेसला कायदा नव्हता। त्यामुळे बाबासाहेबांचं वय हे 14 वर्ष होतं आणि रमाईचे वय फक्त 9 वर्ष होतं। त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती। त्यावेळेला बालविवाह होत असत आणि बालविवाहाची प्रथा सुद्धा अस्तित्वात होती। त्यामुळे त्यांचं लग्न जे आहे खूप कमी वयात करण्यात आलं। लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाचं जेवण, झगमग रोषणाई नव्हती। अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पाडले। माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले। तर मित्रांनो, त्या आधीच्या काळात डीजे वगैरे नव्हता। काही खूप मोठा झगमग लाइटिंगचा शो वगैरे जसं या आताच्या काळामध्ये लाइटिंग्स असतात, डीजे असतात, खूप चांगले कपडे असतात, खूप झगमग असं असतं। तुम्हाला सांगायची काही गरजच नाही या विषयाबद्दल। पण आधीच्या काळात असं नव्हतं। खूप चांगलं पक्वान, खूप हे सगळ्या वस्तू नव्हत्या। तर खूप साध्या पद्धतीने त्यांचं लग्न पार पाडण्यात आलं।
रमाबाईबद्दलचं कष्टमय जीवन. इसवी सन 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईचं खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहावले नव्हते. ज्या वेळेला बाबासाहेब लंडनला शिकायला गेले त्यावेळेस रमाबाई एकट्या होत्या आणि घर चालवायचं कसं, तर याबद्दल त्यांना विचारच येत होता. तर त्यावेळेस आजूबाजूचे लोक होते, त्यांनी पैसा जमा केला आणि रमाबाईला देण्यासाठी ते गेले. पण रमाबाईंनी त्या पैशाचा आदरही केला, परंतु घेतलं नाही. ती स्वतः झटली, स्वतः मेहनत घेतली आणि स्वतःच्याच कमाईच्या भरोशावर तिने स्वतःचं घर उपजीविका भागवली. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदरही केला, पण ते पैसे घेतले नाही. रमाईने लोकांचे पैसे घेतलेले नाही. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी, अडचणीशी, गरिबीशी भांडत होती. स्वाभिमानी, बाबासाहेब म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमानी व्यक्तीची स्वाभिमानी पत्नी, स्वाभिमान आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. ह्या ओळीवरून समजायला येते की रमाबाईचा स्वाभिमान किती महत्त्वाचा होता. आणि रमाईने पतीच्या स्वाभिमान राखावा म्हणून लोकांकडून पैसे अजिबात घेतलेले नाही आणि स्वतः मेहनत करत राहिली आणि स्वतःची उपजीविका आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या मिळालेल्या पैशावरून तिने समोर चालत गेली. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी, अडचणीशी, गरिबीशी भांडत होती. मृत्यूसूत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. अनेक मरणे पाहिली या शब्दावर थोडा भर द्या, कारण अनेक मरणे पाहिली म्हणजे तिच्या घराण्यामध्ये या वर्षी हा मेला, तर दुसऱ्याच वर्षी कोणी मेला, सासरा मेला, आई वडील लहानपणीच मेले, भाऊबंद मेले, मुलगा मेला, असे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या 35 वर्षाच्या 37 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडात अनेक मृत्यू रमाईने पाहिले. तर हे कशा पद्धतीने झालं हे पण मी सांगू इच्छितो. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. म्हणजे हे बघा, ज्या वेळेस मुलं लहान असतात त्यावेळेला मरण म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसतं, तरी पण त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू झाला. लग्न करून सासरवाडीला गेल्यानंतर 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू झाला. 1994 ते 1917 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू झाला. ऑगस्ट 1917 मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा पण मृत्यू. इसवी सन 1921 बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इसवी सन 1926 मध्ये राजरत्नाचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. हे बघा मित्रांनो, बाबासाहेब विदेशामध्ये एज्युकेशन घ्यायला गेले आणि त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे मृत्यू झाल्याबद्दल बाबासाहेबांना कळविले सुद्धा नाही. हे स्वतः जवळ ठेवले रमाई मायने. एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या रमाईचं आहे. परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झड पोहोचू दिली नाही. हे बघा मित्रांनो, रमाईने एवढं दुःख सहन केलं की ते स्वतःच्या दुःखाची कहाणी आपल्या पतीला रडू सांगत बसली नाही, पण ते सहन करत बसली. आणि समाजासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून ते दुःख ते स्वतःच्या मनात ठेवून त्यांना अजिबात डिस्टर्ब व्हायला नको, एवढी मोठी साथ रमाईने दिली. रमाबाईची रमाई अशीच नाही झाली. परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झड पोहोचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी तिने शेणगौऱ्या सरपणासाठी वनवन फिरल्या. पोयबाडी म्हणजे एक वस्ती आहे, दादर महिमपर्यंत या एरियामध्ये त्या शेणाच्या गौऱ्या वेचायच्या. रमाई आणि त्या विकून त्यांनी घराचा उदरनिर्वाह केला. बॅरिस्टरांची पत्नी शेण वेचते. आता बॅरिस्टरांची पत्नी म्हणलं म्हणजे त्यावेळेला खूप मोठा, आता पण
आता असं काही भाग नाही, पण बॅरिस्टरांची त्यावेळेला एकुलते एक बॅरिस्टर दलित समाजात जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकुलते एक बॅरिस्टर होते. आणि बॅरिस्टरांची पत्नी म्हणजे त्यांचा स्वाभिमान, अभिमान. तर बाबासाहेबांच्या पत्नीला हे सगळं काम करायला लागलं. विचार करा मित्रांनो, बाबासाहेबांच्या बॅरिस्टर असल्याच्या बॅरिस्टरांची पत्नी हे रमाईला वाटत होतं की त्यामुळे बाबासाहेबांची मान खाली जाऊ नये, यासाठी माता रमाई सकाळी पहाटेला अंधारात उठून गोवऱ्या वेचायच्या. त्याच्यानंतर रात्री 8च्या नंतर अंधारामध्ये गोवऱ्या वेचायच्या. हे बघा मित्रांनो, मुलांसाठी उपास करत असत. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून 18 तास अभ्यास करू लागले. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. हे बघा मित्रांनो, पती जर अशी पत्नी भेटणं खूप आजकाल या जमान्यात अशी पत्नी भेटणं म्हणलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एखादा पती जर, आता त्यावेळेला परिस्थिती खूप गरीब होती आणि समाज जो आहे तो खूप बेकार परिस्थितीमध्ये जगत होता. शिक्षणाची सोय नाही, नियम कसे म्हणजे गरिबांसाठी एक वेगवेगळेच नियम होते, दलितांसाठी, शोषितांसाठी, अस्पृश्यांसाठी जे नियम होते त्याच्यासाठी कायदा बनवण्यासाठी बाबासाहेब झटत होते. किंवा कायदा हे एज्युकेशन घेण्यासाठी बाबासाहेब जेव्हा एज्युकेशन घेण्यामध्ये व्यस्त होते त्यावेळेला त्यांची पत्नी त्यांना अजिबात त्रास नव्हती देत आणि घर चालवत होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आताच्या या काळामध्ये अशी पत्नी भेटणं माहीत नाही शक्य आहे की नाही आहे, माहीत नाही. तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता आणि मी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे पण तुम्ही विचार करू शकता. अशी पत्नी त्या काळात बाबासाहेबांना भेटली आणि तिच्या मदतीमुळे तिने घर सांभाळलं आणि बाबासाहेबांनी एज्युकेशन घेतलं. त्या एज्युकेशनाच्या भरोशावर आज इथे मी सुद्धा ह्या व्हिडिओ बनवत आहे. नाहीतर कदाचित मला सुद्धा माहीत नाही की मी काय असतो. किंवा तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघण्याच्या लायकीचे असते किंवा नसते, किंवा हा व्हिडिओ मी बनवत आहे याचा लायकीचा असतो किंवा नसतो, हे पण त्याच्यातच मोडता येईल. डॉक्टर बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. डॉक्टर बाबासाहेब विदेशातून एज्युकेशन घेऊन जेव्हा मुंबई बंदरावर आले त्यावेळेला आंबेडकरी समाज हा त्यांच्या सत्कारासाठी उभा होता. त्यावेळेला माता रमाईकडे नेसण्यासाठी नवीन लुगडं नव्हतं. त्यावेळेला लुगडं हा प्रकार होता, लुगडं किंवा साडी नव्हती, म्हणजे त्यांच्याकडे नवीन साडी नव्हती. तर रमामाईने काय केलं, बाबासाहेबांच्या एका सत्काराप्रसंगी छत्रपती शाहूजी महाराजांनी यांनी बाबासाहेबांना एक चांगला खूप मोठा फेटा दिला होता, फेटा. तर त्या फेट्याची साडी केली आणि ती साडी अंगावर चढवली, म्हणजे घातली, परिधान केली आणि त्या घातलेल्या साडीवर बाबासाहेबांच्या सत्कारासाठी मुंबई बंदरावर गेल्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जय जयकाराने बंदर दुमदुमले गेले. अनेक जण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते, पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉक्टर बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहिलीस? रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतुर झाला असताना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नाही. बघा किती समजदारी या माता रमाईमध्ये होती. मी तर तुमची पत्नीच आहे, मी तुम्हास कधीही भेटू शकते. हे बघा मित्रांनो, एवढी समजदार माता रमाई होती. एवढा मोठा समाज, एवढे सारे लोक त्या मुंबई बंदरावर
वाट पाहत होते. आणि ज्या वेळेला मुंबईच्या त्या बोटीतून उतरत होते बाबासाहेब, त्या वेळेलाचा हा प्रसंग दिसतो. त्यावेळेला लोकांची गर्दी त्यांना भेटण्यासाठी, एक एज्युकेटेड व्यक्ती विदेशातून शिकून येत आहे अशा वेळेला त्यावेळेला लोकांची गर्दी झाली होती. तर त्यावेळेला रमाई हे खूप लांब कोपऱ्यामध्ये उभी होती, कारण लोक त्यांना भेटण्यासाठी वाट पाहत उभे झालेले होते. त्यामुळे रमाई ही एका कोपऱ्यात उभी होती. सत्कार करत असताना, लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार करत असताना रमाई ही लांब दूर होती. कारण आणि त्यानंतर बाबासाहेबांची जेव्हा नजर पडली रमाईवर, आणि बाबासाहेब हे रामू म्हणायचे त्यांच्या पत्नींना, म्हणजे माता रमाईला रामू म्हणायचे. रामू, तू इतक्या लांब का बरं उभी आहेस? तर रामूचं म्हणजे माता रमाईचं इतकं फार सुंदर असं उत्तर दिलं बाबासाहेबांना की एवढा सारा समाज तुम्हाला भेटण्यासाठी, या तुमच्या सत्कारासाठी आलेला आहे, तर त्यांना आधी भेटू द्या. मी तर तुमची पत्नी आहे, मी कधी पण भेटून जाईल, मी तुम्हाला कधी पण भेटून घेईल. असं त्यांचं खूप चांगलं असं वाक्य खूप मनाला भारून गेलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी. रमाईंनी 28 वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. त्यांच्या वयाच्या कालखंडामध्ये 28 वर्षापर्यंत बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत. बाबासाहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा असे म्हणत. आलेल्यांची रवानगी करताना त्यांचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत. तर मित्रांनो, बाबासाहेब राजगृहामध्ये जेव्हा अभ्यास करायला बसत असत त्यावेळेला माता रमाई ही राजगृहाच्या मेन गेटवर बसायची. आणि बाबासाहेबांना डिस्टर्ब नको व्हायला यासाठी ती लोकांना, म्हणजे जे बाबासाहेबांना भेटायला येत होते त्यांना, बाबासाहेबांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांना भेटू नव्हती देत. आणि सांगत असेल की बाबासाहेब हे पुस्तक वाचत आहे, अभ्यास करत आहेत, आणि तुम्हाला काय काम आहे हे एका वहीमध्ये नोंदवायला लावत असे. प्रेमाने सांगत असे की तुम्ही ह्या वहीमध्ये नोंदवा, तुम्ही तुमचं नाव नोंदवा, गाव नोंदवा, कुठून आले, कोणत्या कामासाठी आले, काय काम होतं, आणि हा सगळा प्रकार वहीमध्ये नोंदवायला लावत असत. आणि नंतर मग बाबासाहेबांना सांगतही असत. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी. रमाबाई ते रमाई हा महत्त्वाचा प्रसंग मी सांगू इच्छितो मित्रांनो या व्हिडिओमध्ये. एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते, पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेबांना धारवाडच्या त्यांच्या वराडी मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. मित्रांनो, बाबासाहेबांचे मित्र होते धारवाडचे मित्र. बाबासाहेबांना विदेशात जाण्यासाठी एक महत्त्वाचं काम आलं असेल. त्यावेळेस रमाई ही एकटी बंगल्यावरती कशी राहणार, त्यासाठी त्यांचे एक मित्र होते, त्यांच्या घरी त्या रमाईला पाठवण्यात आले. ते वराडे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते. त्यावेळेला वराडे काका म्हणून जे मित्र होते ते लहान मुलांचे वसतिगृह चालवत असे. त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक 2 दिवस ते लहान मुले खेळायला आली नाही म्हणून रमाई वराडे काका यांना विचारते, 2 दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत, खेळायला आवारात का आली नाही? त्यावेळी वराडे म्हणाले, ती लहान मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत, कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचं अनुदान महिन्याला मिळायचं ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून 3 दिवस लागतील. अजून 3 दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत. वराडे अगदी कंठ दाटून ते म्हणाले. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराडे यांच्याकडे देऊन म्हणाल्या, तुम्ही या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवून या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून 3 दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत.
मी अजून 3 दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराडे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात आणि लहान मुले त्यावेळी पोट भरून जेवण करतात, खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना रमाई बोलायला लागला आणि त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली आणि ती सगळ्यांची आई झाली. हे बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रसंग आहे. वसतिगृहामध्ये लहान मुले खेळायला येत होते आणि त्यावेळेला वसतिगृहाला दान मिळणं बंद झालं होतं. 2-3 दिवस बाकी होते त्या दान मिळण्यासाठी. कोणी त्या वसतिगृहाला दान करत असतील तर त्या गोष्टीला 2-3 दिवस बाकी होते आणि त्या वसतिगृहाच्या अंगणामध्ये पटांगणामध्ये खेळण्यासाठी जी लहान मुलं यायची ती येणं बंद झाली होती. कारण उपाशी पोटी कोणीही काही करू शकत नाही. म्हणून वराडे काकांनी सांगितले रमाईला माता रमाईला की ही मुलं उपाशी आहेत म्हणून ती येऊ शकणार नाही. तर रमाई आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि त्यांना हे दुःख सहन झालं नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सहन झालेला नाही आणि त्या थोडा वेळ रडत बसल्या आणि त्यांनी एक निश्चय केला की आपल्याकडे जे सोनं आहे, जो डबा भरून जे सोनं आहे ते वराडे काकांना द्याव आणि ते गहाण करू, नंतर विको आणि ते विकून जे अन्नधान्य आणतील त्यांनी ते पोट भरावे असं वराडे काकांना म्हणाल्या. त्यांनी तो डबा घेतला सोन्याचा दागिन्याचा. हे बघा त्या काळात किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्या काळात तो जे रमाईकडे सोनं होतं, डबा भरून जे पण काही होतं ते सोनं विकण्यासाठी दिलं आणि त्या दाभोळकर काकांना म्हणाल्या की तुम्ही हे सोनं विका, बाजारात न्या आणि गहाण करा, विका, काही करा, पण त्या मुलांसाठी अन्नधान्य घेऊन या. आणि त्यानंतर मग रमाईचा जो आनंद होता तो खूप महत्त्वाचा होता. त्यांना खूप आनंदी वाटलं. त्याच्यानंतर ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे म्हणतात, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाना दिल्या काढुनी, धन्य रमाई धन्य रमाई. अशा प्रकारे हा प्रसंग होता. निर्वाण. मित्रांनो, मी रमाईच्या निर्वाणाबद्दल बोलू इच्छितो. रमाईची शरीर कबाड कष्टाने पोखरून गेलं होतं. रमाईचा आजार बळावला होता. इसवी सन 1935च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे 1935ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू केला, पण तो लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत, बोलण्याचा प्रयत्नही करीत असत, पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रसही स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाबाई थोडी कॉफी किंवा थोडा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंतबरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर अंकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्यांची रमाई माता त्यांनी अंतरली होती. दुपारी 2 वाजता रमाईचा प्रेत यात्रा वरडी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमचे दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. मित्रांनो, हे जी ओढ आहे मी वाचली तर मला पण थोडं असं खूप म्हणजे तो प्रसंग असा माझ्या मनामध्ये उभा झाला. खूप मेहनत करत होत्या रमाई
आणि त्यामुळे त्यांचं शरीर हे पोखडून गेलं होतं. त्यांना आजार एवढा झाला होता की त्यांना उपचारही लागत नव्हता. मे 1935मध्ये हा आजार खूप वाढला आणि 27 मेला त्यांचं शेवटी सकाळी 9 वाजता निधन झालं. त्यावेळेला हा प्रसंग आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान. त्याच्यानंतर मी सांगू इच्छितो मित्रांनो, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक बाबासाहेबांनी माता रमाईला अर्पण केले. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाईवर निस्मित प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. थॉट्स ऑन पाकिस्तान हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केला. थॉट्स ऑन पाकिस्तान हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केला. अर्पण पत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिलेले आहे की तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पवित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य, माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखविली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठित होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत कोरलेले हे प्रतीक आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पण पत्रिकेतून व्यक्त झालेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, मित्रविरहित काळ म्हणजे बाबासाहेबांचे मित्रसुद्धा फार कमी, बाबासाहेबांचे मित्र त्यावेळेला नव्हते असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्यावेळेला पत्नी त्यांची साथ होती. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाईवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट अफाट कष्ट आणि त्या कष्टामुळे बाबासाहेबांचं एवढं प्रेम होतं माता रमाईवर. तर त्यांच्या त्या आठवणी त्यांच्या मनात रुजल्या होत्या. बाबासाहेबांच्या मनात माता रमाईच्या आठवणी रुजल्या होत्या. तर त्या आठवणीमुळे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी माता रमाईला अर्पण केला. रमाबाईवर लिहिलेले पुस्तकं यशवंत मनोहर यांनी रमाई हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यागवंती रमा माऊली, नाना ढाकुलकर, विजय प्रकाशन, नागपूर. त्यागवंती रमा माऊली हे पुस्तक नाना ढाकुलकर यांनी लिहिलेलं आहे. प्रिय रामू हे पुस्तक योगीराज बागुल ग्रंथाली प्रकाशन. हिमालयाची सावली माता रमाई हे पुस्तक बाबूराव वाघ यांनी लिहिलेलं आहे. लोकप्रिय संस्कृतीत रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचं नाव दिले गेलेलं आहे. शैक्षणिक संस्था मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल औरंगाबाद, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली, माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. स्थापना 1990. चित्रपट रमाबाईवर माता रमाईवर चित्रपटसुद्धा बनवण्यात आलेले आहे. रमाई हा चित्रपट इसवी सन 2019 मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत. रमाबाई भीमराव आंबेडकर, रमाबाई चित्रपट. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवितो. जय भीम. आणि माता रमाईच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो.